नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश मोडके. उदगीरमध्ये शहर बस सेवा पुन्हा सुरू करण्याची नागरिकाची मागणी. उदगीर शहरात शहर वाहतूक बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. वाढत्या लोकसंख्या आणि शहराच्या विस्तारामुळे नागरिकांना प्रवासासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनाचा वाढलेला वापर आणि इंधन दरवाढामुळे प्रवास खर्चही वाढलेला आहे. पूर्वी सुरू असलेली नगर परिषदेची सिटी बस सेवा बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष स्वाती होळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तांत्रिक प्रणालीच्या मदतीने हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश. लातूर शहरातील गांधी चौक पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत हरवलेले तब्बल 10 मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले आहे. बस स्थानक, गंजगोलाई आणि बाजारपेठ परिसरातून हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील विजितवाड यांच्या पथकाने CEIR केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रणालीचा वापर करून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून काढले आहेत. सर्व मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले असून हरवलेला मोबाईल CEIR पोर्टलवर नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. उदगीरमध्ये 61 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत 9 ते 12 जून दरम्यान होणार. उदगीर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीसाठी 2026च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 9 ते 12 जून दरम्यान विशेष ग्रामसभामध्ये पार पडणार आहे. तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 17 प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विविध गावांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार सोडत काढली जाणार असून 4 दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रेणापूर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत अवघड, 4 आरोपी ताब्यात. लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात पर्दाफाश करत 4 आरोपींना जेरबंद केले आहे. शेतातील पत्र्याच्या खोलीतून चोरीस गेलेला 6,60,500 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी संपूर्णपणे हस्तगत केला. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळफाटा परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.